विरार परिवहन सेवेच्या बसचं चाक निखळलेलं आहे। प्रवाशांनी भरलेल्या बसचं चाक निखळल्यानं मोठी खळबळ उडाली। विरार पूर्वमधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। सुदैवानं कुणालाही दुखापत झाली नाहीये। तर अनेक भागांमध्ये बसेसची दुरवस्था समोर येऊ लागलेली आहे। तर विरार परिवहन सेवेच्या बसची देखील दुरवस्था समोर आली। या बसचं चाक निखळलं। प्रवाशांना भरलेली ही बस होती आणि ही बसचं चाक निखळल्यानंतर मोठी खळबळ उडाली। प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र सुदैवानं या घटनेमध्ये कुणालाही दुखापत झाली नाहीये। तर विरार पूर्वमधील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रवाशांनी भरलेली ही बस जात असतानाच या बसचं चाक निखळलं। सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाहीये। मात्र या संपूर्ण घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रथमेश, विरार परिवहन सेवेच्या बसचं चाक निखळलेलं आहे। प्रवाशांनी भरलेली ही बस होती। आता प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेलं आहे का अशी दुरवस्था बसेसची पाहायला मिळते? नक्कीच काल रात्री सुमारे 10 वाजताची ही घटना आहे। विरार पूर्वेचा जुनं फाटक आहे त्या परिसरात स्टेशन परिसरातून विरार फाटे दिशेला बस निघाली होती आणि ही प्रवाशांनी तुडुंब अशी बस भरलेली, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी या बसमध्ये होते आणि याच प्रवासादरम्यान तिचं जे पुढचं चाक आहे ते निखळलं आणि ते अडकून राहिलं। त्यामुळे संपूर्ण एकच गोंधळ उडाला होता। खरं तर यामध्ये प्रवासी होते, मोठा अनर्थ झाला असता, मोठा अपघात झाला असता। मात्र बस आहे ती भर वेगात नव्हती, हळू होती, त्यामुळं मोठा अनर्थ टळलेला आहे। या दुर्घटनेनंतर रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मात्र या पालिका परिवहन सेवेच्या ज्या बसेस आहेत त्या कुठेतरी खिळखिळ्या झालेल्या आहेत, त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळे असे अपघात वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद प्रथमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।